राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोॲक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली. पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याचं नियोजन चाललं आहे. त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत. फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलं आहे की देशातनं केलं आहे, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी हे देखील जाहीर करावं की तुम्ही नवीन परीक्षा कधी घेता आणि शेवटचा प्रश्न ज्यांचं वर्ष वाया गेले त्यांना त्या वयाच्या अटीमधून सूट देण्यात यावी. मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे. आपण प्रोॲक्टिव्हली कारवाई केली आहे. ज्यांना पकडलं आहे ते तर आंतरराज्यीय गुन्हेगार निघालेले आहेत. इतर राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे. राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं.